सगळ्यांना गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओ गुड बोल. गुड मॉर्निंग बोल. मॉर्निंग. टेन कर. टेन. टेन. ते काय होतं माहिती, ती टोन कसली होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कशी ती टोन होती. आंघोळ झाली त्याची. कपडे नाही घालू देतात तो आईला. दरवेळी तो आईकडून मस्त आंघोळ करून घेतो, पण आज त्याला काय वाफरा भरला होता. ॲक्च्युली आई त्याला ओरडली कारण की त्याने काहीतरी गोष्ट तोंडात टाकली, तर आईने ती जबरदस्ती त्याच्या तोंडातून काढली. तो आईवर रागावला. मग आईकडून आज त्याने आंघोळ नाही करून घेतली, त्याला मम्माच हवी होती. तर मग मी जेमतेम त्याला आंघोळ घातली. दरवेळेप्रमाणे ह्यावेळेससुद्धा त्यांनी मला भिजवलं. हे काय ते पण कोल्हापुरी चप्पल आणि सॉक्स घालायला पाहिजे बोलते. घाल माझ्या. अरे वा वा वा, छान. कुठे जायचं? कोणी दिली ती चप्पल? कोणी दिली? आजीनी. कोळी आजी आहेत ना, त्यांनी दिली. अजून एक दुसऱ्या आजी आहेत, त्यांनी पण अजून एक असं अंगाखाली टाकायला दिलं, वेलवेट सारखं कापड. बेलोस्कर आजीनी. ते घरी आहे आपल्या. रुम नाही, पहिले भाती खायच्या मग रुम करायची. परू आली आहे. परू हो मम्मा नको दे. बघ कोण आहे. परी. बुम बू बू. आमचं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नाही हलत. परी बघायची स्माइल देते बाबू. अयो काजल. बुम कच ए ढिंचक. ए डान्स करून दाखव. डान्स कोण करतं? ढिंचक 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 ढिंचक. आले बापले. का बाप्पा कुठे? बाप्पा कुठे? बाप्पा जय जय कुठे? जय जय बाप्पा. असं असतं हे. बरोबर आहे. माझ्याकडे येतच नसते आणि आम्ही डॅडाकडे जातच नसतो. मम्माला सोडतच नसतो. असं असतं. काय करणार आता सांग. सगळं तुम्ही विचारत असता हे कसले ब्रेसलेट्स आहेत जे माझ्या हातात आहेत. तर माझी मैत्रीण आहे स्नेहल, तिचा ॲस्ट्रो स्टुडिओ आहे. ती असं रेकी, हिलिंग, आकाशिक रीडिंग वगैरे करते, टॅरो कार्ड रीडिंग वगैरे करते. तर तिने मला हे सजेस्ट केले हातात घालण्यासाठी, म्हणून मी घालते. लाईट कोणी घालवली जय जय बाप्पा करायला? कुठे आहे जय जय बाप्पा? कुठे आहे स्वामी बाप्पा? कुठे आहे स्वामी बाप्पा? स्वामी बाप्पा कुठे आहात तुम्ही? कुठे आहेत स्वामी बाप्पा? कुठे? स्वामी बाप्पा आहेत तिकडे. ती खरं जिजूशिवाय राहत नाही. तर माझा पोरगा त्याच्या मम्माशिवाय राहत नाही, डॅडाकडे जात नाही. बाय बबड्या. बाय पिल्लू. परी टाटा. हरीचं लक्ष गाडीकडे पक्की फिरायला काय टाटा कर. पप्पा गेला. आपण नंतर करू. थांब. त्याला भूक लागली. काय खाणार आता? तिथे बघू काय खात. सत्व बित्व देते सला अजून? देते मधून देते, पण आता ते जास्त तो खात नाही. हा आपण परीला टाटा करूया आणि जाऊया. नाचणी सत्व देतो आम्ही. हो चालू. चलो बाय बाय. टाटा पिलो. बाय टाटा. बाय अरू. बाय. सावतीला पकड. सावकाश. हा बाय. ऍपल खाल्लं नाही, पूर्ण संपवलं. त्याला आता मी खिचडी ठेवते जरा. गाजर, टोमॅटो, मटार एवढं सगळं टाकलं तर ते जास्त नाही व्हायचं. ठीक आहे, थोडं टाकते. ही फडकी आता टाकून दे. सगळी जुनी झाली. ही फडकी टाकून दे, नवीन फडकी काढू आता. आरूची आजी म्हणजे ना
आरूसाठी काय घेऊ आणि काय नको असं होतं तिला. हे जे सगळे कपडे तुम्हाला इथे दिसत आहेत वरती ते सगळे नवीन आहेत आणि ते सगळे आईने घेतलेत आरूसाठी. त्यातले मोस्ट ऑफ द कपडे तर मोठेच आहेत जे त्याला नंतर होतील, तरी पण ते आत्ताशीच त्यांनी घेऊन ठेवलेत. एकदा दुकानात खरेदी करायला गेली की अख्खं दुकानच उचलून आणते काय समजत नाही. किती तऱ्हेच्या पॅन्टी आहेत आणि किती तऱ्हेचं काय काय मला आता दिसलं. मला माहिती नव्हतं एवढं सगळं आहे. मला तर माहिती असतं ना एवढं नवीन आहे तिने आणलं आहे तर मी त्याला नवीन आता ऑर्डरच केले नसते. मी फर्स्ट क्रायवरून खूप सारे कपडे त्याला मागवले घरी. मला माहिती असतं इथे हे तिने एवढे आणलेत तर मी घरी एक कपडा मागवला नसता. आता तर मी हे बघितलेत ना, आता तर मी अजिबातच त्याला मागवणार नाही. पहिले हेच संपू दे, कारण मग मोठा होईल आणि मग होणार नाही. एवढे सगळे कपडे आहेत ना नवीन नवीन छान छान. हे इंडियाचं पण टी शर्ट तिने कधी आणलेलं, आता आणलं असेल 26 जानेवारीच्या दरम्यान ह्याच्यात, सॉरी ऑगस्टला, 15 ऑगस्टला. पण ते काय ती बोलली पण नाही का आणलं आहे का काय. आणि तसंही आम्ही 15 ऑगस्टला राजस्थानला होतो आणि मी पण आरूसाठी घेतलेच होते 15 ऑगस्टसाठी स्पेशल 2 टी शर्ट्स ज्याच्यावर त्याचं नाव प्रिंटेड होतं अरीव असं. हे पण तिने कुठं तिला दिसलं असेल मार्केटमध्ये, तिने उचलून आणलेलं आहे. कधीतरी घालायला होईल म्हणा. त्याच्यानंतर हे एक आहे टी शर्ट आणि पॅन्ट, ते पण छान आहे, फक्त मोठं आहे. अजून आरूला हे थोडे हलके म्हणजे सैल होतील, ढिले होतील. अजून थोडं त्याला 6 महिन्यानंतर कदाचित होतील प्रॉपर, पण छान आहे. आणि हा जो बॉक्स दिसतोय ना त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे नवीन कपडे आहेत. खूप सारे म्हणजे सगळेच नवीन आहेत. एक पण त्यातला जुना वापरातला कपडा नाही आहे. सगळे पेटी पॅक एकदम प्लॅस्टिकच्या पिशवीत नवीनच्या नवीन कपडे आहेत सगळे. आणि ते सगळे आईने घेतलेत मोठ्या साईजचे. हा एक स्वेटर आहे जो त्याला मी घेतला होता, फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केला होता. तो हार्डली 3 महिन्यांचा वगैरे असेल तेव्हा, म्हणजे पावसाळा सुरू झालेला ना तेव्हा. आता आई म्हणाली की त्याला थंडी वाजेल तर स्वेटर वगैरे मागव, म्हणून मी तो मागवला होता. ही पॅन्ट त्याला तोकडी होईल आता कारण हाईट वाढलेली आहे, पण तो स्वेटर होईल कारण आम्ही अंगाने नाही ना वाढलेलो, अजून आम्ही हडकुळेच आहोत. त्याच्यामुळे कदाचित हा स्वेटर होईल. इमर्जन्सीसाठी ठेवून ठेवते इकडे घरी, एक असू दे. अजून या पिशवीत पण आहे खूप सारे ब्रँड न्यू. बघू दे तरी काय काय आहे, बघून तरी ठेवते, एकदा नजर टाकून ठेवते कसे कसे कपडे आहेत. हे एक शर्ट आहे, चांगलं आहे, हे आवडलं मला. ह्याची स्टाईल आणि कलर वगैरे आवडला, काहीतरी नवीन. हे काय, पण हे काहीतरी फंकी आहे, मला काय एवढं आवडलं नाही आहे. जंगल सफारी टाईप कुठेतरी घालायला आहे, पण ठीक आहे. आता काय, आजीला आवडलं बोलल्यावर काही करू नाही शकत. कदाचित चांगलं पण दिसेल, पण नाही, प्रथम दर्शनी काय एवढं मला काय मनाला भावलेलं नाही आहे. हे तर काय एकदमच, आता काय बोलू ह्याच्याबद्दल. ह्याचं कलर कॉम्बिनेशन डेंजर आहे. ह्याच्यात कलर जरी दुसरे असले तर थोडं फिकट थोडे कलर असले असते ते चाललं असतं. एक कलर काहीतरीच आहे, निळा पिवळा काहीतरीच जरा. असू दे, चल कधीतरी घरी बिरी घालायला होईल. बाहेर मी तर काय घालणार नाही आरूला कधी माझ्यासोबत नेलं तर. हे छान आहेत, हे मस्त आहे, थोडं लाईट कलरचे. हे बघा, हे छान आहे, ह्याची प्रिंट छान आहे, कलर छान आहे ना. मोठा आहे, सगळेच मोठेच आहेत. हे मोठेच साईजचे मागवलेत तिने. मागवलेत नाही, सॉरी, आणलेत. आई दुकानातून जाऊन आणते, मी ऑनलाईन मागवते. तिने हे सगळे आणलेले आहेत. कुठल्या दुकानातून आणलेत बघायला पाहिजे जरा. पिशवीवर नाव असेल ना, चेक करायला पाहिजे. टी शर्ट नंबर 2, हे पण छान आहे. याचा पण कलर छान आहे, प्रिंट छान आहे, छान आहे, आवडलं. टी शर्ट नंबर 3, हे पण छान आहे, चालेल, मस्त आहे, लाल. टी शर्ट नंबर 4, पण हे सेम होईल. हे 2 एकदम सेम झाले, डिट्टो डिट्टो एकदम. टी शर्ट नंबर 5, हे पण छान आहे, चालेल, कलर छान आहे ह्याचं पण. टी शर्ट नंबर 6, ह्याचं पण कलर छान आहे, चांगलं आहे. ही एक पिशवी आहे अजून, ह्याच्यात पण काय काय दिसतंय. हे सगळं नवीन आहे. मीच शॉक झाले की किती नवीन कपडे आहेत आरूकडे. आणि मी उगाचच रिसेंटली नवीन मागवले त्याच्यासाठी. हेच वापरायला न्यायला पाहिजे होते, पण हे मोठे आहेत थोडे. त्याला मी जे मागवले ते आता त्याच्या एक्झॅक्ट साईजचे आहेत.
तर ठीक आहे, हे होतील नंतर फ्युचरमध्ये. पॅन्टी आहेत खूप साऱ्या पॅन्टी, एकदाच घेऊन तिने बल्कमध्येच 1/2 डझन वगैरेच्या ह्याने हिशोबाने घेऊन ठेवल्यात वाटतं. ह्या छोट्या चड्डू, हे सगळे त्याचे नवीन कपडे आहेत. हे सगळे एकत्र ठेवते सो दॅट नंतर कधी नवीन म्हणून काढायचे झाले तर याच लॉटकडे बघता येईल. बाकी जुने कपडे त्याचे सेपरेटच ठेवलेत. आता मी एकदा जुन्या कपड्यांवर पण नजर टाकते, त्यातले जे अतिशय कसे तरी झालेत ते आता मी डिस्कार्ड करते आणि यातले काही काही नवीन वापरायला काढले. ठेवून तरी काय करायचे ना ते. लाईटची खूप सारी कामं पेंडिंग होती, खूप दिवस, खूप महिने. शेवटी आज या दादांना बोलवलं, इलेक्ट्रिशियन दादांना, आणि ती सगळी करून घेतली. श्री स्वामी समर्थ. कोण आलं? जिजा आली. कोण आलं बाबू? जिजा दीदी आली. तिचं नाव श्रीजा आहे, ओके, पण तिचं टोपण नाव जिजा आहे, पण डॉक्युमेंट वर तिचं नाव श्रीजा आहे. आरो वा मस्ती नाही. आरो वा तो मारते तो तिला संत्र्यानी. घे घे बेटा घे. नाही नाही दे नाही दे नाही. घे घे देते ग देते ग लेकरू माझं. देत होतास ना. दे 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 दे. तुला घरात आहे आपल्या. तुला आहे दुसरं. आहे दुसरं आहे ते तिला दे. ये तुला दुसरं देते मी. तुला देते, तुला हवंय ना. व्हेरी गुड. खूप दिवसापासून रखडली होती कामं, झाली आज फायनली. हा जो फॅन आहे ना तो खूप स्लो फिरायला लागला होता. मी जेव्हा इथे होते, जेव्हा अरू एकदम नवीन म्हणजे नुकताच जन्म झाला होता, तेव्हा तो एवढा फास्ट फिरायचा की विचारू नका. आणि आता तो एवढा स्लो फिरतो की काय विचारू नका. तर त्याचा कॅपॅसिटर चेंज केला तर आता तो व्यवस्थित फिरतोय. हा इथे फॅन वेगळा होता लांब पात्यांचा, पण त्याच्या पात्या पण जुन्या झाल्या होत्या आणि तो फॅन पण जॅम झाला होता एकदम. म्हणजे काहीच चालायचंच नाही. बटन ऑन केल्यावर तो चालायचंच नाही, बंदच पडला होता. तो पूर्णच बदलला आणि छोट्या पात्यांचा फॅन टाकला. आता ह्याची हवा छान छान येते. प्लस हा जो टेबल फॅन आहे त्याचं पण सेम तसंच झालं होतं, हवाच नाही यायची. सो कॅपॅसिटर चेंज केलेला आहे. आता पण ह्याचा मस्त वारा येतो. अशी छोटी मोठी कामं होती ते दादांकडून करून घेतली. आता मला पण जरा समाधान. कधीच अजून डोक्यात आहे तरी अजून मी एक प्लंबर शोधते. बाईंकडे आलोय, बेलस्कर बाईंकडे. त्यांचं छोटंसं ॲक्सिडेंट झालं पण लागलंय जास्त. तर बघूया. कधी कधी ना रक्त आलेलं चांगलं असतं मुकामार लागण्यापेक्षा, पण थोडासा मुकामार आहे. तर ताईंचं आणि बाईंचं तर एकदम आई मुलीसारखं नातं आहे आणि माझं पण तसंच आहे. मग ताई आपल्या घरी आल्या होत्या ना माझ्या माहेरी, त्यांना म्हटलं चला आपण लवकरच निघूया. मग मी पण बाईंना भेटून घेते. आलोय आता, बघूया काय किती लागलंय ते. फोटो बघून तर काय कसं तरी वाटत होतं. आता बघूया. इकडे ना मी ह्याच्या आधी एकदाच आलेली जेव्हा पूजा होती तेव्हा. भेटले बाईंना. फक्त 2 मिनिटं बसले असेल तिथे, 2 मिनिटं पण नाही, 1च मिनिटात तेवढा ताईचा फोन आला की आरू उठलाय आणि तो जाम रडत होता. तो उठला की त्याला मी लागतेच, नाही तर तो धिंगाणा घालतो. सो आता मला पळावं लागतंय. बाईकच्या बऱ्यापैकी लागल्या. आता त्या हळद फटकी लावून बसल्या होत्या. आय बेल्ट वगैरे दिला त्यांना. मला नीट त्यांच्याशी पण काय बोलता नाही आलं. हे काही नुसतं निघायला लागतंय. ओ अरे मारायचं नाही आजीला, आजीला मारायचं नाही. काय झालं? 2 दिले आजीने. बघ किती दिले आजीने. अरे बाप रे. दिले 5 दिले. 5 दिले. 5 बरं रमवलात. ये चल असंच त्याला उठलं ना की मी लागतेच, नाही तर काय राहत नाही. पायाला घाण लागेल. आजी मामाला घेऊ दे. चॉकी दिलं तेव्हा राहिला का? 4 दिले. ओ ये बेटा. झोपेल काय परत? नाही झोपला. 5 काय 5? आजीला टाटा कर. मग टाटा कर आजीला. टाटा टाटा. जा गाऊ कर. जा झोपला तर तू पण झोप जरा. येडा पुका गेला. आई पडलंय. जरासं राहायला मागत नाही ग, नुसता बोंबा ठोकतोय. आले काय नाही झालं, आलो आपण. काय झालं? आजीकडे जातोच. जुबा कुठे बघू. चला 5 दिले आजीने. 5
रमवला. आता असं वाटतं जरा तिथे बसायला पाहिजे होतं 5 मिनिटं अजून. काहीच थोडीशी विचारपूस केली, लगेच निघाले मी. काल पण सकाळी हे करत होता ना तो. हा चल आता आलो. आता आम्ही निघालो, चाललो घरी आम्ही. बाबा येत आहेत न्यायला. नाही त्यांचंच आलेला. कुमार बाहेर गेलाय पुण्याला, पप्पा आलेत न्यायला. निघतोय आम्ही आता. चला बाय, टाटा.